साधी वही आणि प्लॅनर, पण त्याला क्रिएटिव्ह, कलरफुल आणि एक्साइटिंग बनवलं तर या कलेतून उभा राहिला एक वेगळा स्टेशनरी ब्रँड येलो. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 105. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत येलो यांच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सगळे मोबाईल मध्ये लिहितो. नोट्स, रिमाइंडर्स, कॅलेंडर्स, सगळं काही एका क्लिकवर. पण तरीही सुंदर नोटबुक उघडून त्यात आपल्या विचारांना जागा देण्याची मजा काही वेगळीच आहे. आणि याच अनुभवाला मॉडर्न आणि क्रिएटिव्ह बनवण्याचं काम येलो करत आहे. येलो हा ब्रँड फक्त स्टेशनरी ब्रँड नाही, तर क्रिएटिव्ह स्टेशनरी, प्लॅनर्स आणि एव्हरीडे ऑर्गनायझेशन्स यांना एकत्र सुंदर आणि फन एक्सपिरियन्स देणारा ब्रँड आहे. सुंदर डिझाईन्स, क्रिएटिव्ह प्लॅनर्स, नोटबुक्स, जर्नल्स आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक स्टेशनरी प्रोडक्ट्स यामुळे रायटिंग आणि प्लॅनिंग ही रोजची साधी कामही थोडी अधिक एन्जॉयबल बनतात. पण येलोची खरी खासियत आहे डिझाईन आणि फंक्शनॅलिटी यांचा बॅलन्स. प्लॅनर म्हणजे फक्त तारीख लिहिण्याची जागा नाही, तो आपली गोल्स लिहिण्याची, टू डू लिस्ट तयार करण्याची, आयडिया जतन करण्याची आणि आपल्या दिवसाचं प्लॅनिंग करण्याची एक पर्सनल स्पेस बनतो. आणि येलोने याच विचाराला क्रिएटिव्ह डिझाईन्स आणि आकर्षक स्टेशनरी प्रोडक्ट्सची जोड दिली. आजच्या सोशल मीडियाच्या काळात एस्थेटिक आणि क्रिएटिव्ह प्रोडक्ट्सना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सवर सुंदर प्रोडक्ट प्रेझेंटेशन, क्रिएटिव्ह कॉन्टेंट आणि लाईफस्टाईल बेस्ड ब्रँडिंगमुळे येलो सारख्या स्टेशनरी ब्रँडला आपल्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचणं अधिक सोपं होतं. विशेष म्हणजे येलो सारखे ब्रँड्स आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. एखादी साधी प्रोडक्ट कॅटेगरी सुद्धा नव्या दृष्टिकोनातून मांडली तर त्यातून वेगळा ब्रँड आयडेंटिटी तयार होऊ शकते. स्टेशनरी सगळीकडे मिळते, पण आपल्या प्लॅनिंगला स्टाईल आणि पर्सनॅलिटी देणारी स्टेशनरी ही वेगळी गोष्ट आहे. मित्रांनो, बिझनेसमध्ये नवीन प्रोडक्ट्स तयार करण्यापेक्षा जुन्या गरजेकडे नव्या नजरेनं पाहणं कधी कधी जास्त महत्त्वाचं असतं. आणि क्रिएटिव्ह स्टेशनरी आणि प्लॅनर्सच्या माध्यमातून येलोने ही गोष्ट दाखवून दिली आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि बिझनेसवाल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.